नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर. आज मी सर्व संशोधकांना वंदन करणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे विज्ञानाचं युग, तंत्रज्ञानाचं युग आणि या युगामध्ये वेगवेगळी साधनं मानवाच्या हाती आलेली आहेत. त्याचा वापर आपल्या जीवनाला सुखी बनवण्यासाठी, समृद्ध बनवण्यासाठीच माणूस करत असतो, परंतु अनाहूतपणे कधी कधी त्याचा गैरवापरही होत असतो. आणि त्याबद्दल थोडेसे माझे वैयक्तिक विचार मी सांगणार आहे. हे माझ्या हातात असणारं साधन, ज्याला आज मोबाईल म्हणतो, प्रत्येकाच्या घरात नव्हे हातात ते साधन आपल्याला दिसत आहे. तर ह्या विज्ञान युगात, तंत्रज्ञान युगात त्याचा वापर करत असताना त्याचे फायदे काय किंवा तो वापर कसा असावा, ही माझी स्वतःची वैयक्तिक मत आहे. पूर्वीच्या काळी संदेश देण्यासाठी एखादा निरोप्या पाठवला जायचा. तो घोड्यावरनं, कधी पायी असा चालत जायचा आणि मग सुख दुःखाचे निरोप सांगायचा. त्यानंतर आपल्याला टपाल खातं आलेलं दिसतं. टपाल खात्याचा तार करून किंवा पत्र पाठवून ते संदेश दिले जायचे. पण तीही सुविधा तितकीशी सुलभ नसायची. सुलभ का नसायची? दिलेलं पत्र कदाचित 8 दिवसांनी मिळेल, 10 दिवसांनी मिळेल, कधी मिळेल, म्हणजे त्वरित ज्याला म्हणू तो संदेश मिळत नसायचा. परंतु मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून वेगवेगळे शोध लावले. त्यानंतर त्याने काय केलं? सुरुवातीला माहिती आहे, सुरुवातीच्या काळात रेडिओचा शोध आपल्याला लावलेला दिसला. इटलीचे गुग्लिएमो मार्कोनी यांनी 1895-96 मध्ये हा शोध लावला पहा रेडिओचा. आणि मग रेडिओ आपल्याला माहिती आहे की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायती मार्फत गावामध्ये सरकारने दिलेले होते. आणि एकमेव बातमीचं, संदेशाचं काम या रेडिओ मार्फत केलं जायच्या. बातम्या कळायच्या. लहानपणी 1960, 62, 61च्या दरम्यान आपल्याला माहिती आहे पानशे धरण फुटलं. त्यावेळेला ज्या सर्वदूर बातम्या आमच्या कानावर पडल्या शाळेमध्ये असताना, त्या रेडिओमुळेच पडलेल्या होत्या. आणि सर्व काही माहिती त्याच्यावर सांगितली जायची, निवेदन केलं जायचं. त्यानंतर शोध लागला वृत्तपत्रांचा. प्रथमतः तर इथे भारतामध्ये इंग्रजी राजवट असल्यामुळे बंगाल गॅझेट म्हणून इंग्रजी वर्तमानपत्र सुरू झालं. आणि त्यानंतर इसवी सन 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वर्तमानपत्र दर्पण नावाचं सुरू केलं. तेही आपल्याला इत्थंभूत बातम्या त्याच्यातून कळायच्या. पण वर्तमानपत्र काही सर्वांच्या घरात नसायचं. सुख वस्तू कुटुंबामध्येच असायचं, सुशिक्षित घरातच असायचं. त्यानंतर 1876 मध्ये टेलिफोनचा शोध लागला. जो टेलिफोन आपल्याला माहिती आहे अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी तो लावलेला आहे पहा. मग टेलिफोन मधून आपल्याला संदेश मिळत असायचे, माहिती मिळत असायची किंवा आपल्याला दूरपर्यंत पोहोचवता येत असायची. हा जो अलेक्झांडर आहे असं वाचनात माझ्या आलेलं आहे. ते कर्णबधिर शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते. पुढे ते इंजिनियर होते, अभियंता होते आणि त्यांनी त्या पुढे संशोधन करून हा टेलिफोनचा शोध लावला. त्यानंतर मोबाईलचा शोध लागला 1973 मध्ये. मार्टिन कूपर यांनी तो शोध लावला पहा. मार्टिन कूपर हे शिकागोमध्ये अभियंता म्हणूनच होते आणि त्यांनी त्याचा शोध लावला. हा जो मोबाईल आला आपल्याकडे वापरायला, आपल्याला माहिती आहे सर्वांना या मोबाईलची कथा आणि व्यथा दोन्ही पण आपल्याजवळ आहेत, प्रत्येकाला ज्ञातही आहेत. परंतु या मोबाईलमुळे काय फायदे होतात किंवा आज काय तोटे होतात हे प्रत्येक जण सांगत असतो, अनुभवत असतो. म्हणजे जलद संदेशासाठी याचा फायदा तर होतोच. दूरदेशी असणारी आपले नातेवाईक, आपली मुलं, नातवंड यांची माहिती आपल्याला याच्याद्वारे कळते. हा खूप सुंदर असा फायदा त्याचा झालेला आहे. वेळेची बचत झाली आहे, खर्चाची बचत झालेली आहे. व्हिडिओ कॉल केला की परदेशातील
व्यक्ती आपल्याला पाहता येतात, नव्हे त्यांच्याशी संवाद साधता येतं, हितगुज करता येतं. अशा प्रकारे आपण या मोबाईलचा वापर करत आहोत. परंतु याच मोबाईलचा अतिवापर झाल्यामुळे काय झालेलं आहे, सध्या माहिती आहे, बऱ्याचशा डॉक्टरांचे आपल्याला काही लेख वर्तमानपत्रात येतात. त्यांनी सांगितलं की लहान मुलांना जो काही त्रास होतोय दृष्टीदोषाचा, कधी कधी डोकेदुखीचा, म्हणजे मेंदूवर त्याचे परिणाम व्हायला लागलेले आहे. मानपाठ दुखीचे विकारही व्हायला लागलेले आहेत. आणि असे हे सगळे करत असताना हा अतिवापराचा परिणाम आहे. आई वडील दोघंही बाहेर असतात कामाच्या निमित्तानं, आणि बाहेर असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की मुलं घरी असतात, आणि जेव्हा ते कामावून थकून येतात त्यावेळेला मुलं आपोआप ते साधन उचलतात, मोबाईल उचलतात आणि पाहायला बसतात. त्यांचे गेम खेळत असतील, काय असेल, कोणतंही चॅनल असेल ते लावत असतील. हे सर्व करत असताना आपल्याला माहिती आहे की त्या मुलांचा अतिवापर झाल्यानं त्यांची जी दृष्टी आहे, त्यांचं जे आकर्षण आहे ते मोबाईलकडे वाढल्यामुळे इकडे अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि बरीचशी मुलं आपल्याला माहिती, पालक या मुलांच्या या छंदाला कंटाळलेले आहेत. परंतु चूक ही आपलीच पालकांची आहे, कारण आपण वेळेतच तो मोबाईल दूर करायला हवा असतो किंवा त्यांच्यापासून दूर ठेवायला पाहिजे असतो. दुसरा एक तोटा आपल्याला माहिती, कौटुंबिक संवाद जे आहेत ना ते तुटलेले आहेत. मग मायलेकी असतील, सासूसुना असतील, नवरा बायको असतील, किंवा घरातली मुलं आणि आई वडील असतील, हा पालक संवाद तो सुद्धा फार कमी झाला. पूर्वीच्या काळी आजी आजोबा गोष्टी सांगायचे नातवांना, मुलांना, आणि मुलांना ते ऐकून त्यांच्यावरती त्याचे संस्कार व्हायचे. मुलांना पुस्तकं वाचनाचा वेळ दिला पाहिजे. हे जे चरित्र आहेत, थोरा मोठ्यांची चरित्र आहेत ना, अशी पुस्तकं आपल्या घरात ठेवावी आणि लहानपणीच त्या मुलांच्या हातामध्ये ती द्यावीत. म्हणजे आपलंही चरित्र न कळत तसं घडत असतं पहा. तर हा दोष मुलांचा नाही, तो दोष आपलाच आहे. आपणच कबूल केला पाहिजे. आपल्या चुकांवर आपण पांघरून टाकायचं नाही, तर आपण सुधारायचं त्याच्यामधून. आणि मग आपल्याला माहिती आहे, सध्याच्या काळात, अगदी आताच्या अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर कित्येक ठिकाणी वर्तमानपत्रातल्या माहितीनुसार, मोबाईलच्या माहितीनुसार, यूट्यूबच्या काही चॅनल मार्फत आपण पाहतो की पती पत्नीचे जे घटस्फोट आहेत ना ते सुद्धा ह्या मोबाईलमुळेच व्हायला लागलेले आहेत. म्हणजे कौटुंबिक व्यवस्था जी आहे ना ती कोलमडली, ढासळली नव्हे, तिला गालबोट लागायला लागलेलं आहे. म्हणजे कोणताही अतिवापर झाला की वाईटच असतं. अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणतो, त्याप्रमाणे ह्याचंही आपल्याकडे घडत आहे. आणि म्हणून आमच्या लहानपणी जेव्हा 1973ला लग्नाच्या वेळेस सुद्धा मोबाईल आले, तेव्हा परिस्थिती नव्हती ना माणसांची, सर्वांची परिस्थिती तशी नव्हती. त्यामुळे सगळ्यांच्याकडे ते नव्हते. छोटे छोटे हँडसेट होते. आपल्याला माहिती आहे, अलेक्झांडर ग्राहम बेलने जो टेलिफोन काढला ना त्याचं वजन माझ्या वाचनात आलेलं 1 किलोचं होतं सुरुवातीचं. आपल्याला ते वापरायला तसं शक्य नव्हतं. ते फक्त घरात कुठेतरी ठेवून द्यायचा आणि त्याचा वापर करायचा. परंतु आजकालच्या आपल्या ह्या सर्व अभियंत्यांनी शोध आणि संशोधन करून जे व्यवस्थित वापरायला किंवा जवळ बाळगायला योग्य असे मोबाईलचे हँडसेट केलेले आहेत. त्याच्याबद्दल आपण त्यांचं कौतुकच केलं पाहिजे, संशोधकांचं कौतुक केलं पाहिजे, आणि जे कोणी वापरतात त्यांचंही कौतुक केलं, कारण ते त्यांच्या व्यवसायासाठी त्याचा वापर करून घेत असतात. परंतु आपण मात्र हे कशा प्रकारे ते वापरावं हे नाही. आपल्याला माहिती आहे की आपण जर कुठे बाहेर गेलो तर घरच्यांना संदेश देण्यासाठी, एरवी आपण तासन तास मोबाईलवर बोलतो, पण संदेश देण्यासाठी, सूचना देण्यासाठी जर त्याचा वापर केला तर संदेश घेणाऱ्याचं मानसिक स्वास्थ्य हे स्थिर राहतं. अन्यथा घरात जर बुजुर्ग माणसं असतील तर ती आपल्या मुलाबाळांची, लेकीसुनांची वाट पाहत असतात, पण आपण मात्र त्या नादामध्ये
विसरून जातो आणि संदेश देत नाही. हे संदेश वाहक आहे ना, म्हणजे वेळच्या वेळेला काही सूचना देणं क्रमप्राप्त असतं, त्या आपण देत नाही. हा सगळ्यात मोठा दुरुपयोग म्हणावा लागेल. सहज आमचा नातू वेदांत सोनासी कोरेकर सध्या लंडनला शिक्षण घेत आहे आणि न जाणे त्याच्या कामाच्या गडबडीत आम्हाला त्याचा आला नाही. कालच्याला मी 4 वेळा म्हटलं की याचं काय चाललंय कोणास ठाऊक, फोन काही आला नाही, निरोप काही मिळाला नाही. आणि ही बातमी मग आईवडिलांनी त्याला सांगितली असावी, त्याचा फोन आला, आनंद वाटला. तो त्याच्या कामाच्या याच्यात व्यग्र होता, सुट्टी मिळाली नव्हती म्हणून गेले. म्हणजे बुजुर्ग लोकांची, वयस्कर लोकांची जी अपेक्षा असते की साधा फक्त एक निरोप त्यांना देणं किंवा काळजी घेणं त्याची. तुम्ही गावाला गेलात, गावावरून येत आहेत, प्रवासाती धोक्याचे झालेले आहेत, आई वडील आजी आजोबा काळजी करत असतात, तर आपण त्याची सूचना द्यावी की आपण इथे आलेले आहोत, इतक्या वेळात येऊ. म्हणजे जसा याचा वापर आपल्याला करायचा तसा वाहनांचा सुद्धा, सावकाश वाहन चालवणं हे सुद्धा किती क्रमप्राप्त आहे हे तर आपण रोज पाहतोय. आपणच आपल्या पायावर धोंडे पाडून घेतो. अशा काही गोष्टी घडतात, त्या घडू नयेत हेच मला याच्यातून सांगायचंय. पहा, आपण काय करत असतो माहिती का, याचा वापर करताना जे नोकरी व्यवसायात लोक आहे ना, ते त्याचा मात्र अति वापर करायला लागले. आपल्या कर्तव्यापासून ते च्यूत व्हायला लागलेले. उदाहरणार्थ, शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांना वर्गात मोबाईल न्यायचा नाही असा संदेश दिलेला आहे. अगदी रास्त आहे. शिक्षक आपल्या कर्तव्यापासून च्यूत होऊ नयेत म्हणून तो दिलेला आहे. फावल्या वेळात तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही जरूर तो वापरू शकता, अन्यथा विद्यार्थ्यांच्या समोर ते प्रदर्शन घडू नये. तर सांगायचं तात्पर्य, जो ग्राहम बेल आहेत किंवा अलेक्झांडर आहेत, यांचं जे योगदान आहे ते खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या मातापित्यांनाच आपण सलाम केला पाहिजे. अशा प्रकारचे पुत्ररत्न त्यांनी जगाला दिलेले आहे. कारण हे शोध जगासाठी आहेत, केवळ आपल्या भारतासाठी किंवा अमेरिकेसाठी नाही, तर अमेरिकेचे आहे म्हणून. पण त्याचा अतिवापर हा कोणीही करू नये असं मला सांगायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा मला हा सांगायचा आहे, आपण जेव्हा कोणाकडे जातो त्यावेळेला जर आपल्याजवळ हे साधन उपलब्धच आहे तर आपण आगाऊ सूचना ह्या दिल्याच पाहिजे की आम्ही आज आपल्याकडे येणार आहोत, आज आपण घरी आहात का, वेळ कोणती आहे आपल्याकडे, उपलब्ध आहे का. असे अनाहूतपणे एकदम निरोप जर दिलात तर ज्याच्याकडे आपण जातो त्यांची काही कामाची नोंद असेल, गडबड असेल, तर त्यांची घाई गडबड होऊ नये किंवा त्यांना आगाऊ सूचना दिल्यास ते सावध राहतील, तयारी करतील. अन्यथा पुढचा जो काही संवादाचा भाग असतो त्याच्यामध्ये किंवा संवाद देणे घेणे, निरोपामध्ये जी बोलणी आपण करत असतो त्या बोलण्यांमध्ये सुद्धा आपल्याला माहिती काही काळ तरी आपला वेळ जातो आणि मग चहा पाणी, नाश्ता पाणी हे करण्यामध्ये विलंब होऊ शकतो. जर आपण आगाऊ सूचना दिल्या तर जे ते आपल्या सोयीप्रमाणे त्याची तजवीजही करू शकतील. अर्थात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे, पण बऱ्याच वेळा आपल्याकडे असं घडतच असतं. आपण ज्याच्याकडे जाणार आहोत त्याला संदेश न देता आपण जातो, मग हा आपल्या मोबाईलचा अपमान नाही का? नक्कीच आहे असं मला वाटतं. आपण जितक्या सोयी करतो तितक्याच त्या कधी कधी गैरसोयी होत असतात. आणि म्हणून हा जो मोबाईलचा वापर आहे, आणि मला हा विषय आज मांडायचं कारणच एवढंच आहे की माझी सगळ्यात धाकटी जाऊबाई नंदा विकास कोरेकर 8-10 दिवसाच्या हॉस्पिटलच्या ट्रीटमेंट नंतर, यजमानांच्या ट्रीटमेंट नंतर गावी पोहोचल्यानंतर तिने न विसरता संदेश दिला, फोन केला, सांगितलं की आम्ही गावी आलेलो आहोत. बरं वाटलं जरा, कारण ते अगोदरचा प्लॅन ठरलेला होता, मुलीकडे इथेच थांबणार. म्हणजे आपल्या डोक्यात होतं की आता यांची ट्रीटमेंट इथेच चालू आहे, ते इथेच थांबले. थोडक्यात डोक्यामध्ये जे काही विषय असतात त्या विषयाला
विराम मिळतो की आपल्या मनातल्या विचारांना विराम मिळत असतो बऱ्याच वेळेला, अन्यथा विचार मनात घोळत असतात. आणि मग मला वाटलं की आपण या मोबाईलचा वापर, मोबाईलचा दुरुपयोग लहान मुलांच्या बाबतीत घडणार आहे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो, एखाद्या OPD मध्ये, क्लिनिकमध्ये जर गेलो, सर्वांच्या हातामध्ये काय असतं माहिती का? मोबाईलच असतो, हँडसेट असतो, आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये दंग झालेला असतो. असो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला वाटलं म्हणून मी दिलेला आहे. मग आपण हे आपलं कर्तव्य आहे का? आपण अशा सूचना देतो का कोणाला? आपण तितकी काळजी त्याची घेतो का? घ्यायला हवी, हे माझं वैयक्तिक मत आहे. एवढे विचार मांडून मी थांबते.